नमस्कार, मी आरती. महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी. तर प्रथम पाहूया शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. तर कल्याण कृषी उत्पन्न समितीची निवडणूक व्यापारी शेतकरी सहकारी विकास पॅनल रिंगणात. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ 2025 निवडणूक सध्या जोरात आहे. त्या संघातील प्रत्येक व्यापारी आपली किस्मत आजमावत आहे. त्या अनुषंगाने व्यापारी शेतकरी सहकारी विकास पॅनल देखील निवडणुकीत सामोरे जात आहे. काशीनाथ सहादू नरवडे, सदाशिव महादेव टक्कलकर हे सध्या आपल्या ताकदीने व्यापाऱ्यांची समस्या सोडवण्यासाठी मैदानात उतरले आहे. यावेळी दोन्ही उमेदवारांनी यांना संबोधित करताना सांगितले की गेल्या अनेक वर्षापासून ही बाजार समिती अशीच रखडली आहे. इथे पाणी दिसू नये, शौचालय नाही, रस्ते नाही, गटार नाही, साफसफाई नाही. या अनुषंगाने आमचा हा पॅनल जर निवडून आला तर 100% आम्ही या बाजार समितीचा कायापालट करू. एकदा व्यापारी वर्गाने आम्हाला संधी द्यावी हीच विनंती राहील. काशीनाथ व सदाशिव यांनी नेहमी समतीसाठी लोकांच्या हितासाठी त्यांनी आरोग्य शिबिर, खरंच काही कार्यक्रम आयोजन करत व्यापारी यांना सुविधा दिली आहे व त्यांचे मन जिंकले आहे. म्हणूनच या निवडणुकीत त्यांना प्रतिसाद भेटत आहे. गेल्या अनेक वर्षापासून शेतकऱ्यांना होणारा त्रास हे त्यांना बघवत नसून त्यांनी एक चांगली बाजार समिती उभारण्याचा विश्वास घेतला आहे. तसेच व्यापाऱ्यांचा देखील त्यांना चांगला प्रतिसाद भेटत आहे. यावेळी त्यांनी व्यापाऱ्यांना विनंती केली आहे की मला एक संधी द्या, नक्कीच विकास होण्याशिवाय थांबणार नाही. काशीनाथ सहादू नरवडे. आपण बाजार समितीचा निवडणूक जवळ आहे, काय सांगा? आम्हाला बाजार समितीचा विकास करायचा आहे. सगळ्या मार्केटचे हाल आहे. मार्केटमध्ये रस्ते नाही, पाण्याची पिण्याची व्यवस्था नाही, संडास बाथरूम व्यवस्थित नाही, लाईट नाही. आमचं फुल मार्केटची जबरदस्त आत्तापर्यंत हाल चालू आहे. जनावर मार्केटला पण सुद्धा शौचालय नाही, खाली कोबा चांगला नाही. आत्ता नवीन बकरी मार्केटला कोबा नाही. परत ह्या अन्नधान्य मार्केटला पाणी पिण्याची व्यवस्था नाही, सिमेंट कॉन्क्रीट रस्ते नाही. काही व्यापाऱ्यांना लाईटचे मीटर अजून भेटले नाही. त्याच्यामुळे सगळ्या आम्हाला विकास करायचा आहे. आणि आम्हाला या टायमाला व्यापारी लोकांनी संधी दिली तर आम्ही बाजार समितीचा कायापालट करून टाकू. ही महाराष्ट्रात 2 नंबरची बाजार समिती आहे. कल्याण कृषी बाजार समिती महाराष्ट्रात 2 नंबरची आहे. तिचा विकास केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आम्हाला फक्त व्यापाऱ्यांनी संधी दिली तर आम्ही तिचे कायापालट करून टाकू. आमची निशाणी छत्री, 6 नंबर आमची निशाणी छत्री आहे. आम्ही व्यापारी आणि शेतकरी विकास पॅनलला अधिकृत उमेदवार आहेत. आमची निशाणी छत्री आहे. अनुक्रमांक 6 आणि 12. नमस्कार, मी सदाशिव महादेव टाकळकर, शेतकरी व्यापारी पॅनलचे आम्ही 2 उमेदवार आहे. आणि बरेच वर्षापासून म्हणजे की 10-12 वर्षापासून कृषी उत्पन्न बाजार समिती आल्यापासून व्यापाऱ्यांचे इथे एवढे हाल होतात. रस्ते नाही आहे, पिण्याचं पाणी नाही आहे. त्याच्यानंतर जनावर मार्केटची ती परिस्थिती, अन्नधान्याची ती परिस्थिती आहे. त्याच्यानंतर लक्ष्मी मार्केट कमीत कमी 50 वर्षापासून तिथं व्यापारी लक्ष्मी मार्केटला आमचे जुने व्यापारी राहतात. त्यांची तर अशी परिस्थिती की तिथं त्यांना मुतालासुद्धा जागा नाही आहे. आता आम्ही भाऊ नरवडे आणि सदाशिव टाकळकर आम्ही निवडून आल्याच्या नंतर व्यापाऱ्यांना एवढं आम्ही आश्वासन देऊ शकतो की जुना मार्केटसुद्धा आम्ही त्याची कायापलटी केल्याशिवाय राहणार नाही. आणि इकडे सुद्धा कृषी उत्पन्न बाजार समितीला आम्ही रस्ते करून देणार आहे आणि जनावर मार्केटला शेड बांधून देणार आहे. त्यांच्या पैकी रस्ता कॉन्क्रीट करून देणार आहे. अन्नधान्यवाल्याचा सुद्धा आम्ही रस्ता बांधून देणार आहे. जेवढ्या व्यापाऱ्यांना सहकार्य करता येईल तेवढं आम्ही करणारच आहे. आणि व्यापाऱ्यांनी आम्हाला सहकार्य करावं आणि चांगल्या मताने आम्हाला, प्रचंड मताने आम्हाला निवडून द्यावे. तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आमचे एकच ध्येय, आम्ही तुमच्या सोबत. तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी. तोपर्यंत धन्यवाद.